पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज आता माफ होणार आहे। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा यामध्ये समावेश आहे। लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय पाहायला मिळतोय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्यंत महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघा। सोयाबीनच्या भावामध्ये मोठी घट बघायला मिळते। 2 दिवसांमध्ये 500 रुपयांची घसरण झालेली आहे, कारण देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील मागील 2 दिवसांमध्ये सुमारे 500 रुपयांची घट बघायला मिळत आहे। एप्रिल 2019 पासूनची सर्व पुनर्गठित कर्जे माफीस अपात्र ठरणार आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी वाटलेली पीक कर्जे व याच तारखेपासून पुढे पुनर्गठित केलेली सर्व कर्जे राज्य सरकारने नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून वगळलेली आहेत। त्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। निर्यातीच्या केळीला 2300 रुपयांपर्यंत दर मिळत असून खानदेशातून आखातामध्ये रोज 12 कंटेनर केळी निर्यात केली जाते। आरबीआयकडून रेपो दर मात्र जैसे थे, कर्जाचा हप्ता वाढणार नाही। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तसेच हवामानाशी संबंधित जोखीम चिंतेची बाब ठरणार आहे। मान्सून राज्याच्या उंबरठ्यावरती असून गोव्यामध्ये पोहोचल्या आनंदसरी। 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात देणार वर्दी। मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। राज्यभरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची वेधशाळेचा अंदाज व्यक्त केला जातोय। तसेच पुढील 7 दिवसांमध्ये केरळ आणि कर्नाटकामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 6 आणि 7 जून रोजी केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे। मराठा विद्यार्थ्यांना मिळणार ओबीसी प्रमाणे सवलती। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जीआर देखील निघाला। गृहकर्जाचा ईएमआय जैसे ते असणार। रेपो दर 5.25% कायम आहे। रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नव्या गृहकर्जाच्या व्याजदरामध्ये मोठ्या बदलाची शक्यता कमी आहे। पश्चिम आशियातील युद्धाचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असून आर्थिक स्थिती आव्हानात्मक आहे। पीएम मोदी हे चांगले मित्र असून व्यापार करार होणारच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास। द्विपक्षीय गुंतवणुकीमध्ये अमेरिकेत रोजगार देणार सिलेक्टिव्ह यूएस कार्यक्रम पार पडला। 4 दिवस येलो अलर्ट, वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून 6 जून ते 9 जून दरम्यान जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दिग्रस खुर्द येथे कांदा साडीला आग लागलेली असून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। 250 क्विंटल कांदा जळालेला असून शेतकऱ्यांची मदतीची मागणी केली जाते। उमरा महसूल मंडळामध्ये नुकसानग्रस्त भागातील पिकांची आमदाराकडून पाहणी केली जाते। तातडीने सरसकट पंचनामे करा, महसूल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। मनरेगाच्या ऑनलाईन हजेरीमुळे सिंचन विहिरी लाभार्थी त्रस्त झालेल्या आहे। अनुदानापासून वंचित असून जाचक रद्द करण्याची मागणी केली जाते। जलजीवनचे अर्धवट स्वप्न असून 1392 पैकी 653 योजना अद्याप सुद्धा अपूर्ण आहे। निम्म्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेली असून तरी प्रत्येक दुसऱ्या गावामध्ये पाण्याची ही प्रतीक्षाच आहे। रेपो दर स्थिर असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। आव्हाने मात्र कायम आहे। 3412 कोटींचा कृषी क्षेत्रामध्ये होणार आहे पतपुरवठा। मृग नक्षत्र 2 दिवसांवरती असून कमी पावसाच्या अंदाजाने चिंता वाटलेली आहे। कोरड्या रोहिणानंतर मृग नक्षत्रांकडून शेतकऱ्यांची आस वाढलेली आहे। मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता कायम आहे। खामगाव जिल्ह्यामध्ये बेडवरती सोयाबीन लागवडीकडे कल वाढलेला असून पेरणीसाठी आधुनिक पद्धतीवरती भर दिली जाते। खातेदार वाढलेले असून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट घटलेले आहे। 24% कर्ज वाटप पूर्ण झालेले असून जिल्हा बँक आघाडीवरती। वाशिम जिल्ह्यातील 67,000 शेतकरी एनपीमध्ये कर्जमाफी नेमकी किती जणांना मिळणार? 339 कोटींची थकबाकी आहे। निकष पडताळणी आणि छाननीनंतरच उलगडणार पात्र लाभार्थ्यांची संख्या। मान्सूनच्या उंबरठ्यावरती उद्भवले जलसंकट। धरणांमध्ये केवळ 12% पाणीसाठा। अनेक प्रकल्पांमध्ये मृत साठा। पावसाकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा। खरीपाच्या तोंडावरती बियाणे खतांचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। बळीराजाचे बजेट कोलमडलेले असून घरगुती बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल 650 रुपयांची घट झालेली असून शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे। आवक वाढल्याचा परिणाम होतोय। उगवण क्षमता कमी आढळल्यास माहिती द्या। कृषी विभागाचे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले जाते।
7 दिवसांमध्ये माहितीचा आढावा घेऊन केली जाणार कारवाई. बालवयामध्ये शाळेची गोडी लागणार, जिल्हा परिषद शाळेमध्येच अंगणवाडी भरणार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या सूचना. नाशिक जिल्ह्यामध्ये 6.5 लाख हेक्टरवरती खरीपाचा अंदाज व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यात पेरणीसाठी बळीराजा सज्ज झालेला आहे. मक्याला पसंती मिळत असून बाजारभावामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढणार. 1.25 लाख शेतकरी बांधवांना शासनाच्या योजनाच नकोत का? फार्मर आयडी बाबत अनास्था, वारंवार आव्हानानंतर सुद्धा फिरवली जाते पाठ. 2,500 लाभार्थ्यांची निवड असून सोयाबीन बियाणे मिळणार तरी कधी? महाबीजने केला बियाण्यांचा पुरवठा, पण कृषी विभागाने केले नाही वितरित. वादळी वाऱ्याने केळीच्या बागा झाल्या आडव्या. अळगावरंजे परिसरामध्ये मोठे नुकसान झालेले असून सौरपंप, विद्युत खांब आणि झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट. गावामध्ये अंधाराचे साम्राज्य. पेरणीची चाहूल लागलेली असून मक्याने घेतली उंच झेप. सरकी मात्र आली खाली. बियाण्यांचा डोस महागलेला आहे. सरकीच्या वाणाच्या दरामध्ये मात्र 20% घट झालेली असून खरीपपूर्व खरेदीला वेग आलेला आहे. शिरूर अनंतपाळ परिसरामध्ये 23,000 मेट्रिक टन खत मंजूर झालेले असून बाजारामध्ये मात्र तुटवडा आहे. इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांचा पारंपरिक शेतीकडे कल वाढलेला असून पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवरती चोडले मीठ. भरपाईपासून शेकडो शेतकरी वंचित आहे. प्रशासनाकडे अपेक्षेची नजर आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे हळद लागवडीला वेग आलेला असून 13 ते 15,000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आता पीक कर्जासाठी सिव्हिलची अट लावल्यास बँकांवरती होणार कारवाई. धाराशिव जिल्ह्यामध्ये 5 जूनपर्यंत 13% पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांमधून व्यक्त होते नाराजी. कृषी विभाग ढिम्मच असून 3 वर्षानंतर सुद्धा जलसंधारणाची 169 कामे अपूर्ण आहे. कृषी विभागाचे दिवस ढकला धोरण. शेतकऱ्यांचे पाणी योजनेचे भविष्य अंधारामध्ये. 5 लाख हेक्टर शेती पावसाच्या भरोश्यावरती असून एल निनोचा धोका निर्माण होतोय. 31% पाणीसाठा सध्या निम्न दुधना प्रकल्पामध्ये शिल्लक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार पूर्ण 2 लाख रुपयांची कर्जमाफी. उर्वरित लाभार्थी प्रोत्साहन निधीचे मुद्दल व व्याज जोडून रक्कम ग्राह्य धरली जाणार. ॲप्लिकेशन आले पण रांगा कायमच आहे. रोज 2,000 रुग्णांच्या ओपीडीचा ताण येतोय. आभा ॲप्लिकेशनबाबत जनजागृतीचा अभाव आहे. माहिती अभावी सुविधेचा लाभ नाही. कागदावरती सुरक्षा कवच असून प्रत्यक्षामध्ये मात्र मंजुरीची थकबाकी आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला संतगतीने ग्रहण. विटा 13 तर रेतीची ट्रॉली 5,000ला. घरकुल बांधायचे तरी कसे? अनुदान अपुरे पडते. अर्धवट बांधकामामुळे गरिबांचे स्वप्न धुडीस मिळाले. परवान्याशिवाय शेतमाल खरेदी करणाऱ्यांवरती होणार कडक कारवाई. जिल्हा उपनिबंधकांचा कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. खरेदी विक्रीबाबत पणन संचालनाकडे तक्रार. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 30 कोटींचे अर्थसहाय्य. 4,000वरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. यंदाच्या खरीप हंगामातील मार्ग सुकर झालेला आहे. खरीपानंतर रब्बीमध्ये सुद्धा हमीभावाचा फटका बसतोय. हजारो शेतकरी वंचित असून धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावरती. 47,250 शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री. गोंदिया जिल्ह्यामध्ये जलताराचे खोदलेले शोषखड्डे ठरणार उपयोगी. अल निनोच्या पार्श्वभूमीवरती जलसंधारणाची आवश्यकता आहे. पशुधनाला चाऱ्याचा आधार मिळत असून योजनेचा लाभ घेण्याचे डॉक्टर चोपकर यांच्याकडून आवाहन केले जाते. 10 बकऱ्यांचा पडला फडशा. वन्यप्राण्यांचा हल्ला. किमान 1 लाख रुपयांचे नुकसान झालेले असून नांदगाव शिवारातील ही घटना घडलेली आहे. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. निधी अभावी मिशन अद्याप सुद्धा अपूर्ण असून गावातील जलजीवन विस्कळीत झालेले आहे. गावांमध्ये हर घर नल योजना प्रभावित झालेली असून 2 वर्षांपासून निधीच नाही. कंत्राटदारांची अडचण निर्माण. वर्धा जिल्ह्यामधून डीएपी खत झाले अदृश्य. युरियाचाही सुद्धा तुटवडा भासतोय. पिकांची वाढ आणि उत्पादनावरती याचा परिणाम होतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये 7,106 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण होणार. शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार. सिंचन व बिगर सिंचनासाठी पाणी उपयोगामध्ये येणार. जाचकटीने यवतमाळ जिल्ह्यातील 48,000 शेतकरी कर्जमाफीपासून बाद झालेले आहे. 2017मधील कर्जदाराचा उल्लेखच नाही. पूर्वीच्या कर्जमाफीदारांना केवळ 50,000 रुपयांची माफी मिळणार. कापसाच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण झालेली असून 11% आयात शुल्क हटवल्याचा परिणाम होतोय. 10,000 रुपये क्विंटलचे दर पोहोचले 8,600 रुपयांवरती. पीएम किसान योजनेची ई-केवायसी करण्याचे आवाहन केले जाते. 30 जूनपर्यंत ई-केवायसीसाठी मुदत देण्यात आलेली आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. इचलकरंजीमध्ये जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने सांगली साताऱ्याला झोडपलेले असून मिरज, वाळवा, आटपाडी, तासगाव तालुक्यामध्ये वादळी तडाखा बसलेला आहे. सांगली तासभर अंधारामध्ये होते. कर्जमाफीतून लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आऊट झालेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांसह बँक कर्मचाऱ्यांना योजनेच्या लाभातून वगळलेले आहे. वारणा धरणामध्ये अवघा 12.47 टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. वीज निर्मिती पूर्णपणे बंद झालेली आहे. मिनी कोकणामध्ये पावसाची दडी, धुळवा, भात पेरण्या खोळंबलेल्या असून बळीराच्या चिंतेमध्ये सापडलेला आहे. शिराळा तालुक्यामध्ये 400 हेक्टरवरती पेरणी. 8 साली लागवडीची लगबग, शेतकऱ्यांच्या नजरा मेघराजाकडे. तांदूळवाडी परिसरामध्ये पेरणीपूर्व मशागत पूर्ण झालेली आहे. मान्सूनपूर्व पावसाची हुलकावणी. बरसण्याआधीच पाणी, कोयना, कांदाटीत सुरू संघर्षाची कहाणी. 4 महिन्याचा शिदा घरामध्ये आपत्तीचा सामना करण्यासाठी दुर्गम भागातील कष्टकरी सज्ज झालेले आहे. वादळाचा रावेरला तिसरा तडाखा बसलेला असून शेकडो हेक्टरवरील केळीबागा जमीनदोस्त झालेल्या आहे. नुकसानग्रस्त भागांना आमदार अमोल जावडे यांच्याकडून भेट देण्यात आली. 100% पंचनाम्याचे निर्देश करण्यात आले. तातडीच्या मदतीची मागणी केली जाते. खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण झालेले असून पिके करपू लागली. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कर्जमुक्तीच्या आश्वासनाला अटींचा फास बसतोय. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. 7/12 कोरा करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. तलावांनी गाठलाय तड. पाणीसाठा 18%वरती. 60 पैकी 22 लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचे सावट. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, झाडे उन्मळून पडले. वीज पुरवठा खंडित झाला. टाकळी, अंबड परिसरामध्ये रोहिण्या बरसल्या. सिन्नर तालुक्यामध्ये सोयाबीन, मक्याचे वर्चस्व कायम असून खरीप हंगाम 60,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन. मोहोळ परिसरामध्ये कृषी खात्याकडून उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणीची तयारी. चांगला पाऊस झाल्यानंतरच खरीपाची पेरणी करण्याचे आवाहन केले जाते. इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे. शेती मशागतीचा खर्च वाढलेला असून बळीराच्या चिंतातूर झालेला आहे. सिंचनाचे नियोजन विस्कळीत. कांद्याला काहीसा दिलासा मिळत असून कराडमध्ये 2000चा टप्पा गाठलेला आहे. शेतकरी आंदोलनानंतर बाजारामध्ये सकारात्मक हालचाल झालेली आहे. तरीसुद्धा अपेक्षित दर मिळत नाही. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम लांबणार असून कराड तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी 32,400 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन केले जाते. श्रीरामपूर परिसरामध्ये महाबीजच्या 15 टन सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. 32 लाखांचे नुकसान झालेले असून श्रीरामपुरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्वचा तडाखा बसलेला आहे. 300 कोंबड्यांचा मृत्यू झालेला असून केळी, संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्या. 3 गायी दगावलेल्या असून शेळ्यांचे सुद्धा शेड कोसळले. झाडे उन्मळले. वीज पुरवठा खंडित झाला. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.